नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता हा जो एवढा कपडा शिल्लक आहे माझ्याकडे। शिल्लक म्हणजे मला ड्रेसला स्लीव्ज जोडायसाठी हा एवढाच कपडा भेटलेला आहे। तर हा स्लीव्जला जोडायचा किती, टिपामध्ये दाबायचा किती, अशा प्रकारच्या अडचणी आपल्याला येत असत्या। 2.5 इंचाची रुंदी, 2.5 इंचाची रुंदी म्हटल्यावरती 1 इंच जर आपण दंडघेराच्या साईडनी दाबलं तर 1.5 इंच शिल्लक राहते। परत आपल्याला मुंड्याच्या साईडनी पण कपडा दाबण्यासाठी जातो। तर कपडा म्हणजे स्लीव्ज ही जास्त शिल्लक राहतच नाही। ऑलरेडी ती छोटीच आहे 2.5 इंचाची, त्यात आपण जर एवढी दाबली तर ती अक्षरशः लईत लई 1 ते 1.25 इंचाची तयार बाही होईल। तर अशा सिच्युएशनमध्ये आपण कपडा पण जास्त दाबायचा नाही आणि स्लीव्ज पण तयार कमीत कमी 2 इंचाच्या आसपास आली पाहिजे, अशा पद्धतीत आपण ती तयार करणार आहोत। तर ती तयार करण्यासाठी मी कशी पद्धत वापरते ती बघा। तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे मग तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व कळेल। हा जो आपला कपडा आहे त्या कपड्याला मॅचिंग मी थोडं अस्तरचा कपडा घेतला आहे, म्हणजे खालच्या साईडला तो परफेक्ट मॅच होतो, वरच्या साईडने डार्क कलर आहे। मग हा जो कपडा आहे हा मी याची पट्टी काढून घेते। 1 इंचाची पट्टी काढते मी। अशा पद्धतीने 1 इंचाची पट्टी काढली, ती आपण दंडघेराच्या साईडनी जोडून घ्यायची। त्यानंतर आपण स्लीव्जला आकार देऊ शकतो। दंडघेराच्या साईडनी अगदी फक्त टेपच्या 2 रेषा इतकी आपण ती दाबणार आहोत। तुम्ही बघू शकता माझा फक्त दाब हा एका साईडचा त्याच्यावरती येतोय। अशा पद्धतीने आपण ही पट्टी जोडली आहे। आता हिला दाबटीप पण देऊन घ्यायची। दाबटीप दिली की आपण ही दंडघेराच्या साईडनी या साईडनी परत अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची। इथे प्रेस केली की इथे टिप मारायची गरज येत नाही। आपला हा अस्तरचा कपडा आहे त्यामुळे त्याला प्रेस केली नुसती तरी ती फिनिशिंग लगेच येऊन जाते। या साईडनी अशा पद्धतीने आपण प्रेस करून घेतलेली आहे आणि परत आणखी एक फोल्ड करायची। फक्त दाबटीप दिलेली तिथपर्यंत अशा पद्धतीने फोल्ड करायची आणि मी दाखवते त्याप्रमाणे दाबटीप देऊन घ्यायची। तुम्ही बघू शकता किती छान अशा फिनिशिंगमध्ये आपली पट्टी जोडून झालेली आहे। कपडा पण जास्त आपण अटकवला नाही पट्टीसाठी दंडघेराच्या साईडनी, आणि फिनिशिंग पण छान पद्धतीने तयार झालेली। आपला कपडा हा कमीत कमी 2.25 इंच शिल्लक राहिलेला आहे 2.5 इंचामधनं। आता वरती पण आपली काही पट्टी दाबली जाईल मुंड्याच्या साईडनी जॉईंट करायला। आपला जो टॉप आहे त्या टॉपला आपण स्लीव्ज ही अटॅच करून घेऊ। अगोदर माप घ्यायचं, त्यानंतर कटिंग करायची। अशा पद्धतीने थोडा हा एक्स्ट्राच कपडा ठेवू आपण, आणि हा आपल्या उंची स्लीव्जची जर कमी आहे मग इकडे आपण जसं आपण बाही कटिंग करतो त्या पद्धतीने जर कटिंग केली तर इथं मुंड्यामध्ये काहीच कपडा शिल्लक राहत नाही। पण तसं न करता हा कपडा असाच ठेवायचा, म्हणजे मुंड्यामध्ये कसले प्रॉब्लेम येत नाही। मग
अशा पद्धतीने ठेवायची आणि उलट्या बाजूनी न जोडता मी सुईच्या बाजूनीच जोडते, म्हणजे वरच्या साईडनी. कमीत कमी कपडा अटकेल इतकाच आपण स्लीव्जचा कपडा अटकवायचा आहे, म्हणजे मार्जिंगमध्ये इथे आतमध्ये घालायचा आहे. जास्त कपडा घातला तर आपली स्लीव्जची जी उंची आहे ती कमी होऊन जाईल. अशा पद्धतीने आपली ही स्लीव्जची उंची आपण मोजून बघू किती तयार आलेली आहे. 2 इंच तयार ही परफेक्ट आलेली आहे. मी हे स्लीव्ज जोडून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडची पण स्लीव्ज मी जोडून घेतलेली आहे. आता फक्त फिटिंग करायची बाकी आहे. आपण फिटिंग देखील कशा पद्धतीने करते ते बघू. कुर्ती ही आतल्या बाजूची जी साईड आहे ती बाहेरून करायची फिटिंग करण्यासाठी. अशा पद्धतीने दंडघेराचं माप घेऊन आणि छातीचं कमरेचं माप घेऊन टिपा टाकून घ्यायच्या. टिपा टाकताना पण अशा सरळ न टाकता आपल्या बॉडीचा जो शेप असतो त्या पद्धतीने टिपा टाकायच्या. अशा पद्धतीने मी फिटिंगच्या टिपा टाकून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती छान फिनिशिंगमध्ये आपली ही स्लीव्ज तयार झालेली आहे. तर कपडा थोडा जरी शिल्लक असला तरी त्याला अशा पद्धतीने तुम्ही जर दुसरा कपडा जोडून तयार केली स्लीव्ज तर स्लीव्ज आकर्षक पद्धतीने अशी तयार होऊ शकते. आणि मुंड्याच्या साईडनी आपण कपडा खूप कट नाही केला. जास्त जर कट केला असता तर ही टीप अशा पद्धतीने इथपर्यंत आली असती. तिथे मग प्रॉब्लेम येतात फिटिंगसाठी, किंवा मग आपले क्लायंट बोलता की नाही हे असं नव्हतं करायला पाहिजे. त्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही आकार थोडासा देऊन अशा पद्धतीने स्लीव्ज जोडू शकता. कसा वाटला माझा हा आजचा व्हिडिओ? कमी कपड्यात सुद्धा आपण स्लीव्ज चांगल्या पद्धतीने जोडू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.